टाउन प्लॅनिंग असिस्टंट TPA या परीक्षेसाठी आतापर्यंत झालेले की पेपर आहेत त्या पेपरमधील मागील जे काही प्रश्नपत्रिका आहेत किंवा आतापर्यंत जे काही प्रश्न तुम्हाला TCS ने विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलवरती इथून तर परीक्षेपर्यंत त्या ठिकाणी विश्लेषित करून घेतोय। संपूर्ण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरचे स्वागत करतो। चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। पहिल्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी आता हे जे काही प्रश्न आहेत ते मागच्या जे काही पेपर झालेत मागे जे काही पेपर झाले त्या पेपरमध्ये विचारलेली संपूर्ण प्रश्न आहे। आतापर्यंत सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना मला एक सांगायचं आहे की जे काही टाउन प्लॅनिंग असिस्टंटसाठी सेपरेट TCSचा जो काही परिपूर्ण पॅटर्न आहे तर त्या पॅटर्नसाठी अतिशय माफक फीमध्ये आपण फक्त 499 रुपयामध्ये आपली जी काही बॅच आहे तर ती उपलब्ध आहे। त्या बॅचमध्ये टोटली लेक्चर असणार आहे। ओके, म्हणजे जे काही संपूर्ण टॉपिक तुम्हाला या परीक्षेसाठी आहेत, शब्दसंग्रह असेल, त्याच्यानंतर तुमचं व्याकरण असेल, म्हणजे त्यामध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला 3 प्रकारची लेक्चर बघायला भेटणार आहे। बॅचमध्ये सर्वात पहिल्यांदा काही लेक्चर व्याकरणाचे असणार आहेत जेवढे आपले घटक आहे, त्यानंतर काही घटक त्या ठिकाणी शब्दसंग्रहाचे असणार आहे काही लेक्चर, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह म्हटला की लक्षात राहत नाही। ओके, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो हा संपूर्ण शब्दसंग्रह मी गोष्टी आणि चित्र स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे आणि त्यानंतर उतारा कसा सोडवावा यावरती काही लेक्चर असणार आहे। फक्त 499 रुपयामध्ये जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरत आहेत त्या संपूर्ण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच अतिशय माफक फीमध्ये लक्ष मराठी अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे। आजच आपलं ॲप डाउनलोड करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लेक्चरच्या खाली जे काही यूट्यूबचे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा, आजच बॅच जॉईन करा। ओके, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार आहे। पहिला प्रश्न विचारलेला होता बघा, प्रश्न अवघड होता अशातला प्रकार नाही। ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तो जास्त बडाई मारतो या अर्थाची म्हण शोधा। आता या अर्थाची म्हण किंवा याचा अर्थ मला वाटतं सांगण्याची गरज नसावी। ओके, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग बऱ्याचदा येत असतात। मग आता पर्याय पहिला होता उथळ पाण्याला खळखळाट फार, हेच त्याचं उत्तर आहे की ज्याच्या अंगामध्ये थोडे गुण असतात, बरोबर ना, पण त्याची वृत्ती कशी असते मग उथळ पाण्याला खळखळाट फार। मी म्हणेल तसं, किंवा आपण त्यांना असं पण म्हणतो की वासरात लंगडी गाय शहाणी, अशातला प्रकार त्यामध्ये घडत असतो। दाम करी काम हेही त्या ठिकाणी येणार नाही। तुम्हा सर्वांना माहिती आहे की जो व्यक्ती एखादं कार्य केल्यानंतर त्या कार्याचा त्या कामाचा मोबदला जास्त त्या ठिकाणी देत असतो तर दाम करी काम, त्यानंतर थेंब थेंब तळे साचे, खान तशी माती, ह्या तिघांच्या अर्थ तुम्हाला माहिती असणार आहे। कारण की म्हणी म्हटल्यानंतर आपलं जे काही दैनंदिन जीवन असते त्या दैनंदिन जीवनातले जे काही प्रसंग येत असतात त्या प्रसंगांशी त्याची सांगड घालून त्या ठिकाणी त्या म्हणी तयार केल्या जातात। ओके, हा पहिला प्रश्न होता। त्यानंतर नंबर 2 मध्ये बघा, कालच आमच्या नातीचा थाटात साखरपुडा झाला या वाक्यातील सर्वनाम ओळखा। आता तुम्हा सर्वांना माहिती असावं सर्वनाम ही संकल्पना खूप मोठी आहे मित्रांनो, पण या प्रश्नासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो। सर्वनामाच्या 2 व्याख्या केल्या जातात। आता थोर व्याकरणकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत। आता तुम्हाला एवढं डिटेल काही घ्यायची गरज नाही किंवा एवढं डिटेल सांगण्याची गरज नाही। ओके, पण इकडे जर आपण लक्षात घेतलं तर सर्वनाम म्हटल्यानंतर तर पहिली व्याख्या येते की नामाऐवजी येणारा जो काही शब्द असतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात। आणि त्यानंतर नंबर 2 मध्ये नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी, ओके, काय नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ज्याचा वापर होतो त्याला सुद्धा मराठीमध्ये काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात। मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती आहेत तर मराठीमध्ये एकूण सर्वनामांची संख्या आहे 9। ओके, किती आहेत तर 9 सर्वनामे आहेत। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। पण जेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचं आहे तेवढंच मी इथं बोलणार आहे। आता काही जण म्हणतील, आता बघा आपण वाक्याकडे येऊया की कालच आमच्या नातीचा थाटात साखरपुडा झाला, हे क्रियापद झालं, बरोबर। झालेला काय तर त्या ठिकाणी किंवा होणारा काय, झाला म्हटल्यानंतर या क्रियापदाचा मूळ धातू काय येतो तर हे क्रियापदाची कन्सेप्ट आहे, बरोबर। म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं क्रियापद आल्यानंतर मी नोट्समध्ये हे सविस्तर लिहून दिलेलं आहे की वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा आणि कर्ता ओळखताना
क्रियापदा जो मूळ धातू असतो तो क्रियापदाचा मूळ धातू अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. ओके, मग जर त्या ठिकाणी आहे क्रियापद आलेलं असेल किंवा झाला अशा प्रकारचं क्रियापद आलेलं असेल तर मग ह्या क्रियापदांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे धातू मानले जातात. म्हणजे आहे म्हटल्याने वर्तमानकाळी क्रियापद आहे, मग त्यासाठी असं अशा प्रकारचा मूळ धातू क्रियापदाचा मानला जातो. आणि झाला म्हटल्यानंतर भूतकाळी क्रियापद आहे तर यासाठी हो अशा प्रकारचा क्रियापदाचा मूळ धातू मानला जातो. आणि हा क्रियापदाचा मूळ धातू घेऊन मग आपण वाक्यातील कर्ता ओळखू शकतो. मग होणारा काय, कारण की मी आता एक खूप मोठा डिटेल कन्सेप्ट आहे. ओके, पण जेवढं शक्य आहे ना तेवढं मी तुमच्या समोर मांडतो, काही टेन्शन नाही. ओके, म्हणजे आता इथं जर आपण लक्षात घेतलं तर वाक्यातील कर्ता ओळखताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे काय तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट जी काही आहे तर वाक्य जर म्हणजे वाक्यामध्ये कर्ता जर व्यक्तिवाचक असणार आहे तर क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या, कोणने तुम्ही प्रश्न विचारू शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर वाक्यामध्ये कर्ता वस्तुवाचक असणार आहे तर नारा म्हणजे न्याची क्रिया कोणावर घडते किंवा लेला, लेली, लेले, लेल्या कायने तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो. मग आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इथं त्या ठिकाणी झाला अशा प्रकारचं क्रियापद आहे. मग क्रियापदाचा मूळ धातू घेतला हो, मग होणारा काय तर साखरपुडा हा वाक्यातील तर कर्ता मिळाला. ओके, मग आता वाक्यातील हा जर कर्ता मिळतोय बरोबर, आमच्या नातीचा थाटात बरोबर, म्हणजे आता इथं एवढा जर आपण शब्दसमूह लक्षात घेतला तर वेगवेगळ्या भागामध्ये आपण विभागणी न करता आपण त्याला म्हणूया की तो उद्देश्य विभागामध्ये त्याचा समावेश होत असतो. मग आता सर उद्देश्य विभाग काय प्रकार आहे तर वाक्य पृथक्करणामध्ये तो आपल्याला अभ्यासावा लागतो. ओके, मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आमच्या हे जे काही त्या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे तर हा शब्द इथं सर्वनाम म्हणून आलेला आहे. जे मी तुम्हाला सांगतोय ना, मी, आम्ही, आपण, स्वतः, म्हणजे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, हे जे काही सर्वनाम आहेत ना त्याची विस्तारित रूप जर आपण लक्षात घेतली म्हणजे सर्वनामोत्पन्न हा कन्सेप्ट आहे आपल्याला मराठीमध्ये. ओके, सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणून त्याला ओळखली जातात की त्याचं विस्तारित रूप जे काही 9 सर्वनामे आहेत. ओके, त्या 9 सर्वनामांचं विस्तारित रूप थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ओके, म्हणून त्या प्रकारामध्ये तो घटक समाविष्ट होत असतो. म्हणून मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आता तुम्ही काही विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही डायरेक्ट उत्तरही सांगितलं असतं तरी आम्हाला समजलं असतं, पण मित्रांनो माझी जी लेक्चर असतात ती परिपूर्ण कन्सेप्च्युअल असतात की मराठी एकचदा अभ्यासा, पुन्हा पुन्हा अभ्यासण्याची गरज नाही. ओके, म्हणजे मार्क मिळवून देण्याची जबाबदारी माझी, संपला विषय. त्यानंतर पुढे बघा कालच म्हटलं ते क्रियाविशेषण अव्यय आलेलं असतं. ओके, म्हणून त्या ठिकाणी पर्याय 1 न होता, पर्याय 3 न होता, पर्याय 4 न होता. ओके, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, आकाशात काळ्या भोर ढगांची दाटी झाली, कंसातील शब्दांची जात ओळखा. ओके, आता बघा एक महत्त्वाची गोष्ट की इथं कंसामध्ये काळ्या भोर बरोबर, काळ्या भोर म्हटल्यानंतर काळा हा काय आलेला आहे, रंग आलेला आहे. मग एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही विशेषणाकडे जातात त्याची जात तर विशेषण आहे, तो बद्दल काही अडचण नाही, त्याबद्दल काहीच अडचण नाही. क्रियापद म्हणजे काय तर जो वाक्य म्हणजे जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवण्यासाठी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो त्याला मराठीमध्ये क्रियापद म्हणतात. अव्यय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये व्यय नसतो, म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही अशा प्रकारची सर्व शब्द अव्यय म्हणून आलेली असतात. मग तुम्हा सर्वांना माहिती आहे क्रिया विशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयानी अव्यय आहे, हे संपूर्ण प्रकार याच्यामध्ये समाविष्ट होतात. सर्वनाम आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ते आहे विशेषण. का, कारण की एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या रंगाचा वापर झालेला असेल किंवा नंबर 2 मध्ये एखादा आकार आलेला असेल. ओके, किंवा त्या ठिकाणी एखादा स्वभाव आलेला असेल बरोबर, किंवा त्या ठिकाणी दर्जा असेल, अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी आलेली असते बरोबर, ज्या ठिकाणी अशा प्रकारची रचना आलेली असते किंवा त्या ठिकाणी एखादा गुण आलेला असेल बरोबर, किंवा एखादा चव म्हणून त्या ठिकाणचा वापर झालेला असेल तर अशा प्रकारची संपूर्ण आलेली जी काही शब्द असतात तर यामध्ये आलेला प्रत्येक शब्द कुणाचं काम करत असतो तर या प्रकारामध्ये आलेला प्रत्येक शब्द गुणविशेषणाचं काम करत असतो. मग आता विशेषणाचा हा अत्यंत महत्त्वाचा एक प्रकार आहे म्हणजे ते गुणविशेषण असतात. म्हणजे आता इथं त्या ठिकाणी भोर याच्याबद्दल काळ्या आलेला आहे, मग तो एका रंगाचा वापर त्या ठिकाणी करून देतो आहे म्हणजे ते गुणविशेषण आहे. आपल्याला मुख्य घटकावरती प्रश्न विचारलेला होता की कोणती
शब्द जाती आहे तर ते विशेषण आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण अशा स्वरूपाचं असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, एकदा देश सेवेचा वसा घेतला की पूर्ण करायला हवा कंसातील शब्दाचा अचूक समानार्थी शब्द शोधून वाक्य पूर्ण लिहा किंवा पूर्ण करा. वसा अशा पद्धतीने आपल्याला इथे विचारलेलं आहे. ओके, मग आता वसा म्हटल्यानंतर तुम्ही काय काय म्हणणार आहे मित्रांनो? त्याला वसा म्हटल्यानंतर तुम्ही त्याला म्हणणार व्रत. बरोबर, काय म्हणणार तुम्ही त्याला? व्रत म्हणणार, किंवा त्या ठिकाणी तुम्ही त्याला प्रतिज्ञा म्हणणार. ओके, त्यानंतर त्याला तुम्ही नेम म्हणणार किंवा नेम धर्म म्हणणार. ओके, आणि अजून त्याचे काही अर्थ प्रकट होतात. त्याला समानार्थी शब्द अशी पण आहे वसाला की चरबी, त्याच्यानंतर मेद, अशा प्रकारची समानार्थी शब्द त्यामध्ये समाविष्ट होत असतात. मग आता इथं आपल्याला पर्यायामध्ये काय काय दिलंय? वसासाठी काय काय दिलंय? तर नीलकंठ तर काही येऊ शकत नाही, नियोजन येऊ शकत नाही. मग नेम धर्म हा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता वसा म्हटल्यानंतर व्रत आहे, प्रतिज्ञा आहे. बरोबर ना? म्हणजे आपण बऱ्याचदा वाचलं ना की एकदा देशसेवेचा वसा घेतला की तो पूर्ण करायला हवा. म्हणजे व्रत घेतलं, मी प्रतिज्ञा केली, नेम धर्म धरला. बरोबर, त्याच्यानंतर ही वेगळ्या प्रकारची शब्द अजून त्यामध्ये समाविष्ट होतात. चरबी आणि मेद हे सुद्धा त्याला समानार्थी आहे पण वेगळ्या अर्थाने. पण इथं जो काही वसा आलेला आहे तो वसा कशासाठी आलाय? तर या 3 शब्दांसाठी तो वसा आलेला आहे. लक्षात ठेवायचं. ओके, प्रश्न नेमका कशासाठी विचारलाय? कारण मराठीमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत. लक्षात ठेवा. समजलं का? तुम्हाला एवढं खोलात जायचं नाही. तुम्हाला जेवढं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला शिकायचं आहे. चला जाऊया 5 नंबरच्या प्रश्नाकडे. तड उघडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मोठमोठ्याने भांडणे हे तर काही येऊ शकत नाही. भांडी स्वच्छ करणे, ढोंग उघडे होणे किंवा ढोंग उघड होणे. बरोबर, अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होतो. तड उघडे पडणे म्हटल्यानंतर ढोंग उघड होणं, ह्याच त्याचा अर्थ इथे प्रकट होतोय. कारण की एखादा व्यक्ती खोटं बोलत असतो, खोटं नाटं त्या ठिकाणी तो सांगत असतो, पण एकदा ना एकदा ते खोटं नाटं समोर येतं म्हणजे येतं. ओके, म्हणून त्याच्याशी निगडीत इथं ही रचना आलेली आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, भ्याड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. भ्याड म्हटल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलाय. जेव्हा जेव्हा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेला असतो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी खूप अवघड असतं. हे अशातला प्रकार नाही. भाविक तर काही येऊ शकत नाही, शिस्तबद्ध त्या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण की शिस्तबद्ध म्हटल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आलेलं असतं बेशिस्त. बरोबर, त्याच्यानंतर भिडस्त म्हटल्यानंतर हेही काही येऊ शकत नाही. भिडस्त म्हणजे काय? तर भिडस्तचा अर्थ असा होतो की संकोच बाळगणारा. ओके, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकतात नॅरो माइंडेड. ओके, संकोच बाळगणारा. बरोबर, संकोच बाळगणारा अशा पद्धतीने तुम्ही त्याला मराठीमध्ये शुद्ध मराठी शब्दांमध्ये भिडस्त असं म्हणू शकतात. ओके, म्हणजे यातनं तुम्हाला मराठीतल्या शब्दांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर पडणार आहे. अशी नवनवीन शब्द तुम्हाला अभ्यासता येणार आहे. तुम्हाला भाविक माहिती आहे, तुम्हाला शिस्तबद्ध माहिती आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला भ्याडवरती, मग त्याच्या विरोधामध्ये येणार आहे शूर. ओके, अशा पद्धतीने नवीन नवीन शब्दांची भर आता तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये होणार आहे. ओके, कारण की इंजिनिअरिंग स्टुडंट म्हटल्यानंतर मराठीशी त्यांचा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क नसतो. बऱ्याच वर्षापासून त्यांचा मराठीशी संपर्क म्हणजे तुटलेला असतो असं आपण म्हणूया. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. जरी आपण मराठी बोलत असलो, जरी आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये मराठीमध्ये वावरत असलो, तरी सुद्धा व्याकरणाचा जो काही पार्ट आहे तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणून या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे. म्हणजे इकडं आपण कूप आहे, गरड आहे, जहर आहे, हलाहल आहे. बरोबर, मग इकडं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर कूप म्हटल्यानंतर हा तर नाहीये. कूप म्हणजे काय आपण ऐकलंय. अगदी मी पण अगदी लहानपणापासून त्या ठिकाणी ऐकलेलं आहे की कूप म्हटल्यानंतर काय की एखादा शेत असेल. बरोबर, किंवा त्या ठिकाणी एखादा म्हणजे काय बोलतो आपण त्याला, एखादा वाडा असेल, त्या वाड्याला चारी बाजूनं केलेलं जे काही असतं त्याला कूप म्हणतात. ओके, किंवा त्या ठिकाणी त्याला कुंपण म्हणतात. म्हणजे तुम्हा सर्वांना कुंपण माहिती असणार आहे. मग कुंपण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा तो समानार्थी शब्द येतो. बरोबर, पण मग इकडं ते आपल्याला प्रश्न कशासाठी विचारलाय? विषसाठी विचारलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा तर नाहीये. मग प्रश्न क्रमांक म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आलेला असणार आहे. कारण की तिथे काय सांगितलेलं आहे? कोणता नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा अजिबात नाहीये. ओके, आणि पुढे जर बघितलं तर गरड आहे, जहर आहे आणि हालाहल आहे. बरोबर, हालाहल आहे हे तिघच्या तिघ आहे.
त्याच्यानंतर इथं त्याचा हा सुद्धा समावेश होतो विख, त्याच्यानंतर जी काही दीर्घ विलांटी आहे विख, हे दोघंच्या दोघं कुणासाठी आलेली आहेत, तर दोघंच्या दोघं त्या ठिकाणी जहरसाठी आली आहेत, दोघंच्या दोघं विषसाठी आलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे संपूर्ण शब्द त्यासाठी आलेली असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कोणता नाही अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे प्रश्न आहे बघा, पुढील पैकी योग्य वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. हा TCS पॅटर्न आहे की वाक्यरचना तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली असते. मी काही लेक्चर या बॅचमध्ये तुमच्या TPAच्या बॅचमध्ये काही लेक्चर त्या ठिकाणी मी लाईव्ह सुद्धा घेणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी या सर्व म्हणजे ही जी काही त्या ठिकाणी माहिती आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके, की जेणेकरून या संपूर्ण गोष्टींचा लाभ सर्वांना मिळेल. त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी योग्य वाक्यरचना कोणती ते शोधा. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं वाक्य बघा, मराठीत मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने लिहिण्यास प्रारंभ केला कविता. हे तर काही येऊ शकत नाही. वाक्य वाचल्यानंतर लगेच आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर कविता त्याने लिहिण्यास प्रारंभ केला मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे. हे तर काय नाही. मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे त्याने कविता लिहिण्यास प्रारंभ केला. आता मराठीत असल्यामुळे तर काही येऊ शकणार नाही. इकडे बघा 4 नंबरचा वाचा होता, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने मराठीत कविता लिहिण्यास प्रारंभ केला, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 9 नंबर बघा, आता प्रशंसनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. अगदी सोपा प्रश्न विचारलेला होता. ओके, अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला विचारले तर त्याची उत्तरं सर्वांना येत असतात. आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सोडवायचं नाहीये, तर त्या ठिकाणी जिथं विद्यार्थ्यांचे मार्क जातात तिथे आपल्याला प्लस व्हायचं आहे. तर मग आता इथे बघा की त्या ठिकाणी प्रशंसनीय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी निंदनीय हे त्याचं योग्य उत्तर येतं. विरुद्धार्थी शब्द सांगितलेला आहे, आपल्याला इथे समानार्थी शब्द सांगितलेला नाही. ओके, मग त्याच्यानंतर वंदनीय तर काही येऊ शकत नव्हतं. लोभनीय नाही, चिंतनीय नाही. चिंतनीय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे नेहमी चिंता असते. लोभ म्हटल्यानंतर लोभ असतो. वंदनीय म्हटल्यानंतर आपण वंदन करण्याची भूमिका तिथे असते. मग या सर्वांमधला फरक सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. प्रशंसनीय म्हणजे काय की एखाद्याची प्रशंसा करणं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी निंदनीय म्हणजे काय, त्याची प्रशंसा न करता त्याची काय करणं, निंदा करणं, म्हणजे त्याच्या विरोधामध्ये तो शब्द आलेला आहे. ओके, अशा पद्धतीने 9 नंबरचा प्रश्न होता. आता इकडं पुढे आपल्याला माहिती असावं की एक उतारा आलेला असतो, त्या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची असतात. उतारा सुद्धा मागे झालेल्या पेपरमध्ये खूप सुंदर असा उतारा दिलेला होता. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण उतारा वाचूया आणि मग एक एक प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नाचे उत्तर सोडून घेऊया. बघा, आता उतारा सोडविताना काय काय महत्त्वाचं असावं लागतं. मी आता बॅचमध्ये लेक्चर घेणारच आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्ही उतारा सोडवताय तेव्हा कुठल्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात यावरती बोललं पाहिजे. बरोबर. बघा, आता उतारा वाचून प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा. बघा, आता उतारा दिलेला असताना जिथे जिथे तुम्हाला समजा त्या ठिकाणी व्यक्ती संदर्भात नावे आलेली असतील, संख्या संदर्भात नावे आलेली असतील, ओके, किंवा त्या ठिकाणी जेवढे काही अव्यय असतात ती आलेली असतील, तर त्यांना तुम्ही त्या ठिकाणी सर्कल केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे तिथेच तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. बघा, आता राजकारण आणि समाजकारण, धर्म आणि नीती, व्यक्तिजीवन आणि लोकजीवन यांचा मेळ घालणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. ओके, अहिल्याबाई होळकर. वैयक्तिक आयुष्य इतकेच त्यांचे राजकीय आयुष्यही विचारपूर्वक नेकीने राखलेले होते. महाराष्ट्राबाहेर राज्य करणाऱ्या ज्या राज्यकर्त्यांचे महाराष्ट्रावर ऋण आहे त्यात 2 प्रमुख नावे म्हणजे अहिल्याबाई होळकर आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला थोर पुरुषांची, थोर महिलांची नावं जर त्या ठिकाणी दिलेली असतील तर आवर्जून आपण सर्कल केलं पाहिजे, कारण की या संपूर्ण उतारांमध्ये तिथेच आपलं उत्तर असतं. अहिल्याबाईंचे माहेर महाराष्ट्रातले. ओके, बीड जिल्ह्यातील चोंडी येथील मानकोजी शिंदे यांच्या मुलगी होत्या. बरोबर. वयाच्या 8व्या वर्षी त्या इंदोरच्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सून झाल्या. ओके, म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुलगी कुणाच्या होत्या. ओके, आणि त्यानंतर सून कुणाच्या होत्या, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपला वेळ जाणार नाही. ओके, त्यांचा नवरा खंडेराव होळकर कुंभेरीच्या लढाईत मरण पावले तेव्हा त्या 29 वर्षाच्या होत्या. आता इथं जे काही त्या ठिकाणी आपल्याला संख्येच्या रूपामध्ये काही गोष्टी आलेल्या असतील तर तिथे आपण सर्कल केलं पाहिजे.
तेव्हापासूनच सासऱ्यांनी राज्याचा बराचसा भार या कर्तबगार सुनेच्या खांद्यावर सोपवलं होतं. वयाच्या 73व्या वर्षापर्यंत लक्षात ठेवा त्यांनी तो भार अत्यंत जबाबदारीने सांभाळला. अहिल्याबाईंना राज्य मिळाले ते त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची कार्यक्षमता ओळखल्यामुळे. सहजपणे बाई म्हणून त्यांनी अहिल्याबाईंना कमी लेखलं नाही. राज्यभार पेलताना अहिल्याबाईंनीही स्वतःला कमी लेखलं नाही. प्रजा या शब्दाचा अर्थ केवळ होळकर संस्थानातील प्रजा एवढ्या पुरताच मर्यादित न राहता त्यांनी साऱ्या देशभरातील लोकसमूह असा त्या शब्दाचा अर्थ विस्तार केला आणि साऱ्या देशात अनेक लोकोपयोगी कामे उभी केली. अशा पद्धतीने आपला सुंदर असा उतारा दिलाय. म्हणजे उतारा खूप सुंदर आहे मित्रांनो. त्यामध्ये जे काही कंटेंट आलेलं आहे ते कंटेंट शौर्याचं आहे, समजलं का? त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकता येणार आहे. मग आता आपण पुढे जाऊया, एक एक प्रश्न घेऊया. आता मला वाटतं उतारा सर्वांना समजलेला असेल. आता इथं प्रश्न विचारला अहिल्याबाईंच्या सासऱ्यांचे नाव काय असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं इकडे बघा, तुम्हाला सर्कल करून दिलं की त्या ठिकाणी मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील होते, तर मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते, म्हणजे त्यांच्या सून होते. म्हणजे ते कोण होते तर सासरे होते. मग आता जास्त वाचण्याची गरज नाही, पुन्हा उतारा. तर मल्हारराव होळकर हे काय होते तर अहिल्याबाईंचे सासरे होते. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला होता आपल्याला उतारण्यावरती. आता जे जे प्रश्न आपल्याला उतारण्यावरती विचारलेली असतात, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर म्हणत असाल तर एक लेक्चर मी उतारण्यावरती घेऊन घेणार, काही अडचण नाही, 20-25 मिनिटामध्ये, की उत्तर कुठे असतं नेमकं. ठीक आहे, हा उतारा आपल्याला समजला, तो सोपा उतारा होता. पण कारण की राज्यसभेला सुद्धा मी 5 वर्ष सीसॅट, कॉम्प्रेन्शन, आकलनाची उतारे हा पाठ शिकवलेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ओके. मग आता इकडे बघा, प्रजेसाठी लाभदायक ठरणारा या अर्थी उतार्यात कोणता शब्द आला आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात तर तुम्हाला फक्त उतार्याचा विचार करावा लागतो, बाहेर विचार करून चालत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त उताराचा विचार करूनच उत्तर द्यावी लागतं. काय सांगितलं की प्रजेसाठी लाभदायक ठरणारा, बरोबर, म्हणजे प्रजेच्या हिताचा, लोकांच्या हिताचा कोणता शब्द उतार्यामध्ये आलाय. तर आपण शेवटची ओळ जर बघितली याची उतार्याची, की त्या ठिकाणी इकडं देशभरातील लोकसमूह असा त्या शब्दाचा अर्थ विस्तार केला, साऱ्या देशात अनेक लोकोपयोगी कामे केली, बरोबर ना. म्हणजे लोकोपयोगी कामे केली म्हटल्यानंतर काय, मग इथं शब्द कोणता आलेला आहे तर लोकोपयोगी, या प्रजेसाठी लाभदायक ठरणारा, बरोबर ना. समाजकारण तर त्यामध्ये आलेला नाही, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अर्थ विस्तार नाही, कार्यक्षमता नाही, मग कोणता शब्द आलेला आहे तर तो लोकोपयोगी आलेला आहे. म्हणजे प्रजा जी काही आहे, जे काही लोक आहे त्यांच्या हिताचा, त्यांच्यासाठी लाभदायक ठरणारा अशा पद्धतीनेच तो शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा, कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर हा शब्द सुद्धा उत्तरामध्ये आलेला असणार आहे. तर तुम्हाला हा शब्द तिथे आता इथं जर आपण बघितलं तर कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला उतारामध्ये दिसणार आहे कर्तबगार. यस, म्हणजे प्रत्येक शब्द त्या ठिकाणी उतार्यामध्ये आलेला असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. मर्यादित नाही, लोकजीवन नाही, राज्यकर्ती नाही, तर कर्तबगार कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे प्रत्येक शब्द तिथे उतार्याच्या दिशेनेच आलेला असतो. प्रश्नामध्ये असू द्या का उतार्यामध्ये असू द्या, ह्या पर्यायामध्ये असू द्या. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न होता अहिल्याबाईंचे माहेरचे गाव कोणते. तुम्हाला सांगितलं बीड जिल्ह्यातील चोंडी हे गाव त्या ठिकाणी माहेरचे होते. बडोदे नाही, इंदोर नाही, कुंभेरी नाही. इंदोर म्हटल्यानंतर काय तर सासर होतं, बरोबर ना. बडोद्याचे कोण होते तर ते दुसरे म्हणजे आपले राज्यकर्ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन राज्य करत होते, ते म्हणजे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर खांद्यावर भार सोपवणे, बरोबर, या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता, मग उतार्यामध्ये आलेला असणार आहे हा, म्हणजे मग त्या ठिकाणी जबाबदारी देणे. उतार्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक गोष्ट उतार्यामध्ये त्या ठिकाणी आलेली असते, प्रत्येक गोष्ट उतार्यामध्ये त्या ठिकाणी वापरलेली असते. तर त्या ठिकाणी जबाबदारी सोपविणे, जबाबदारीने सांभाळला, अत्यंत जबाबदारीने सांभाळला म्हटल्यानंतर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काही आलेलं असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की त्या ठिकाणी खांद्यावर भार सोपवणे म्हणजे काय तर जबाबदारी देणे. ओके, अशा पद्धतीने या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आलेला असणार आहे. अशा पद्धतीने TPA हे जे काही झालेले पेपर होते त्यातला पहिला पेपर आपण घेतला. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आतापर्यंत आपण इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी
आतापर्यंत आपण लेक्चर घेतलेलं नव्हतं, पण इथून पुढे जी काही सिरीज असणार आहे तुम्ही कमेंट्स करत चला, आवर्जून सांगत चला. काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा. तर इथून पुढे ही सिरीज आता कंटिन्यूअस असणार आहे. इथं आपण आता थांबतोय, लगेच दुसरं लेक्चर घेऊया. ओके, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.